हॅलो फ्रेंड्स, तर कितीही चांगला नाश्ता बनवला ना तर त्याच्याबरोबर भाजी चपाती बनवणं हे जरुरी असतं. तर आज मी बनवले होते गव्हाच्या पिठाचे डोसे. तर हे डोसे ना खूप साध्या सिंपल तरीकेने प्रकारे बनवले जातात. त्याच्यामध्ये फक्त लसूण, मीठ आणि हळद आणि आपलं पाणी घालायचं, त्याला मिक्स असं करायचं, घोळ बनवून घ्यायचा, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही, आणि मस्त असे त्याचे डोसे बनवून घ्यायचे. त्याच्यानंतर मग मी नाश्ता नाही, चहा पिला. त्यानंतर मग मी लागले माझ्या कामाला, कारण आज उपवास होता म्हणून नाश्ता करायचा नव्हता. तर मस्त अशी कामाला लागलेली, एक साईडला भांडी घासत होते, त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मी लगेच आहे ना बेसिन मोकळं झालेलं असतं म्हणून मी एका साईडला पाणी भरत भरत लगेच भांडे पण घासून घेते. भांडे घासून झालेले लावत लावत आहे ना पाणी भरून घेते, आणि मग मस्त प्यायचं पाणी वगैरे भरलं, झाडांना पाणी वगैरे घातलं. त्यानंतर आहे ना किचन मस्त साफ करून आणि गेले होते इकडं हॉल आणि बेडरूमकडची कामं आवरायला. तोपर्यंत किचनची अवस्था परत कशी झाली ते तुम्हाला मी दाखवलेले. तर रामफळ कुणी कुणी खाल्लं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी पण आज रामफळ खाल्लं, पण ते खूप पिकलेलं होतं आणि तो अख्खं नव्हतं, म्हणजे थोडासा पीस होता माझ्यासाठी, म्हणून मग पूर्ण दाखवता नाही आलं. त्यानंतर मग दुपारी थोडासा आराम केला खाऊन, फराळ करून. आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाकाला मी एक साईडला बनवलेलं मोडाचं कालवण, एक साईडला भाकरी, एक साईडला भात. घर पण मस्त असं दिवाबत्ती करण्यासाठी चकाचक झालेलं आहे, झाडून पुसून झालेलं आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. अभ्यास केला. ओके, बाय बाय.